एबी फॉर्म मिळालेला काय सांगाल, काय प्रतिक्रिया असेल? आज मुंबई शहरामध्ये होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या तयारीच्यासाठी आणि त्याचबरोबर भाजपामधून मिळालेली ही उमेदवारी म्हणजे मी एक जबाबदारी समजते. निश्चितपणे ही दिलेली जबाबदारी जी आहे ती पूर्ण करण्याच्यासाठी मी या ठिकाणी कटिबद्ध आहे. पक्षाला सोडून या ठिकाणी तुम्ही भाजपची उमेदवारी मिळालेली आहे, कसं बघता काय वाटतं? नाही, एका पक्षातून दुसऱ्या पक्षात येत असताना काहीतरी एक विचार जो असतो तो त्या ठिकाणी राहिला आणि त्या विचार समोर ठेवून त्याचबरोबर ज्या मतदारसंघातून लोकांच्या अपेक्षा आहेत, विकास कामे होणे हे अपेक्षित आहे, अशा विचारांनी आम्ही या ठिकाणी कार्यरत असणारे कार्यकर्ते आहोत. येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपला मतदारसंघाचा विकास व्हावा आणि त्याचबरोबर मतदारांच्या माध्यमातून आलेली जबाबदारी ही त्या ठिकाणी पूर्ण करावी, त्यासाठी आज भाजपमध्ये मी प्रवेश केलेला आहे. निश्चितपणे मी घेतलेला हा निर्णय जो आहे हा माझ्या मतदारसंघाचा विकास निश्चितपणे करणार. त्या पक्षात वारंवार डावललं जात होतं का किंवा काय कशा पद्धतीची नाराजगी त्या पक्षाची? बघा, एक नवीन सुरुवात करत असताना म्हणजे आपण मागे काय होतो किंवा कुठल्या कारणास्तव आपण इथे आलो तो कारण हा माझ्या पुरता राहिला आणि आता एक नवीन सुरुवात करताना मला वाटते की पुढच्या दिशेने जात असताना एक नवीन उमेद या ठिकाणी आहे आणि म्हणून मागचं मला यामध्ये काहीच या ठिकाणी चर्चेत न आणता एक नवीन सुरुवात करताना भाजपची मी आज प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आहे आणि माझा मतदारसंघ हा विकसित होण्यासाठी हा घेतलेला निर्णय आहे. काही बोलणं झालं का पक्ष सोडताना किंवा काही फोन चर्चा झाली का? नाही. तुम्हाला तो EB फॉर्म मिळाला, मात्र तुमच्यासोबत अजून काही कोणते उमेदवार आहेत का तुमच्या पाठीमागे कोणतं? नाही, असं काही नाही आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.